नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. नुकताच केंद्रीय लोकसेवा आयोगाचा UPSC CECचा पूर्व परीक्षेचा निकाल लागलेला आहे आणि आता मुख्य परीक्षा आपली होणार आहे. तर त्याच्यासाठी जे मराठी माध्यमातून तयारी करत आहेत तर त्यांच्यासाठी मुख्य परीक्षेतले जे 4 सब्जेक्ट आहेत, GSचे जे 4 पेपर आहेत, तर त्या 4 पेपरचं मराठी माध्यमातून जे विश्लेषण आहे, सिलेबसचं विश्लेषण, तर ते सिलेबसचं विश्लेषण आपण थोडक्यात पाहतोय. ही जी PDF आहे तर तुम्हाला आपल्या VJC स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे. जर का तुम्ही टेलिग्राम चॅनलवरतून ती PDF मिळवली असेल तर हा व्हिडिओ नाही पाहिला तर चालेल. जर का तुमच्याकडे ती PDF नसेल तर हा व्हिडिओ पहा नक्की. या सिलेबसमध्ये मी काय काय विश्लेषण केलं आहे म्हणजे 4 पेपरचं, 4 सब्जेक्टचं, तर ते तुम्हाला व्यवस्थितपणे दिसेल. मुख्य परीक्षेचं पूर्णपणे व्यवस्थितपणे सिलेबसचं 4ही GSच्या पेपरचं विश्लेषण याच्यामध्ये आपण केलेलं आहे, तेही मराठी माध्यमातून. इंग्लिश माध्यमातून खूप साऱ्या नोट्स, खूप सारे सिलेबस विश्लेषण ॲनालिसिस अवेलेबल आहे. मराठी माध्यमातून तसं दर्जेदार अवेलेबल नाही आहे, तर ते आपण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की पुढच्या वर्षीपासून म्हणजे 2025 पासून MPSCची जी मुख्य परीक्षा आहे तर ती वर्णनात्मक, पारंपरिक म्हणजेच डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची होणार आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा हे सिलेबस विश्लेषण महत्त्वाचं असणार आहे. याशिवाय ज्यांचा PSIR ऑप्शनलला सब्जेक्ट आहे तर त्यांनी आपल्या VJC स्टडीचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. PSIR ऑप्शनलशी रिलेटेड सिलेबस विश्लेषण असेल, सिलेबस ॲनालिसिस असेल, याशिवाय बुक लिस्ट आहे आणि PSIशी रिलेटेड जे मटेरियल जे आहे PSIRशी रिलेटेड तर ते सगळं मटेरियल आपल्या VJC स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती आपण पोस्ट करतो आहे. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. तर 1 बाय 1 मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की कसं विश्लेषण केलेलं आहे. ही PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे. आलं लक्षात? हे सामान्य अध्ययन म्हणजे GS जनरल स्टडीचे जेवढे पेपर आहेत 4, तर त्या 4 पेपरचं सिलेबसचं विश्लेषण केलेलं आहे. इथं टेलिग्रामची लिंक दिली आहे, PSIR ऑप्शन चॅनलची लिंक आहे, यूट्यूबची आहे, फेसबुकची आहे आणि इंस्टाग्रामची आहे. या 4ही सोशल मीडियावरती तुम्ही VJC स्टडी बरोबर कनेक्ट केलं जाऊ शकता. पहिला जो पेपर आहे भारतीय वारसा आणि संस्कृती, इतिहास आणि जागतिक भूगोल आणि भारतीय समाज, म्हणजे आपण त्याला हिस्ट्री आणि भूगोलचा असा पेपर म्हणतो, GS1चा. तर आपण आता असं केलेलं आहे, हा GS1चा पेपर सपोज आता हिस्ट्रीचा आहे. हिस्ट्रीचा पहिला टॉपिक आहे इतिहास पूर्व काळातील भारतीय संस्कृती म्हणजे कल्चर. ओके, ॲन्शियंट हिस्ट्रीबद्दल आपण पाहतोय, प्राचीन भारताचा इतिहास. तर त्याच्यामध्ये असे पॉईंट येणार आहेत आणि त्याच्यामध्ये आपण सब पॉईंट केलेले आहेत. बघा म्हणजे पेपर 1 आहे, त्याच्यातला पहिला पॉईंट आहे हिस्ट्री, हिस्ट्रीतला पहिला पॉईंट आहे ॲन्शियंट हिस्ट्री आणि ॲन्शियंट हिस्ट्रीतला पहिला पॉईंट आहे इतिहास पूर्व काळातील भारतीय संस्कृती आणि त्याच्यातले सब पॉईंट आहेत इतिहास पूर्व काळाचे स्रोत कोणते आहेत, इतिहास पूर्व भारतीय कालखंड, पाषाण युग, अश्मयुग, मध्यपाषाण युग, नवाश्मयुग, ताम्रपाषाण युग, लोहयुग आणि लोहाचा प्रभाव. हा झाला पॉईंट 1. आता पॉईंट 2 आहे नंतर ग्रामीण आणि शेती करणारा समुदाय, त्याच्यात काय येतं. त्याच्यानंतर सिंधू संस्कृती आहे, इकडं तुम्हाला दिसलं तर इथं मौर्यपूर्व काळ आहे. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण एका ठिकाणी कंपाईल करून दिलेल्या आहेत. तर अशी पूर्णपणे जवळजवळ हा संपूर्ण 4 पेपरचा सिलेबस आहे तर 70 ते 80 पानामध्ये आपण विश्लेषण केलेलं आहे. आणि तुम्ही जर का प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघितले तर याच्यावरतीच प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. त्याच्यामुळे हे पॉईंट व्यवस्थितपणे तुमच्या लक्षात येणं किंवा याचं ॲनालिसिस होणं गरजेचं आहे. प्राचीन नंतर येतं मध्ययुगीन भारत, मध्ययुगीन भारताचा इतिहास, मिडिवल हिस्ट्री. त्याच्यामध्ये कोणते पॉईंट आहेत तर ते तुम्हाला इथं दिलेले आहेत. हे सल्तनत वगैरे, शासनकर्ते, सगळ्या गोष्टी एकत्रितपणे इथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे इतकं, उदाहरणार्थ अकबराचा धार्मिक विचार जर का तुम्हाला याच्याबद्दल चर्चा करायची असेल तर काय वाचायला पाहिजे याच्यामध्ये, तर याच्याबद्दल वाचायला पाहिजे उल्लेमासोबतचे संबंध आणि सामाजिक सुधारणा, प्रारंभिक टप्पा, दुसरा टप्पा, वादविवाद आहेत, उल्लेमांचं पुनर्गठन आहे, तिसरा किंवा अंतिम टप्पा आहे धोरणं आणि धार्मिक सहिष्णुता. ओके, बघा अकबराची धोरणं जी होती तर ती प्रो होती म्हणजे चांगल्या दृष्टीने होती आणि औरंगजेबाची ती विरोधात होती. तर हा जो भेद आहे, हा जो डिफरन्स आहे तर तो समजून घेणं गरजेचं आहे. तर असं 4ही पेपरचं विश्लेषण, परीक्षाभिमुख परिपूर्ण विश्लेषण आपण इथं तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आधुनिक भारताचा इतिहास, त्याच्यामध्ये काय पाहिजे तुम्हाला इथं दिलेलं आहे, सगळे व्यवस्थितपणे पॉईंट दिलेले आहेत. स्वातंत्र्योत्तर भारत, इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स, त्याच्यामध्ये काय पाहिजे ते तुम्हाला इथं दिलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे आपला तर जगाचा इतिहास, वर्ल्ड हिस्ट्री थोडी तुम्हाला आहे मेन्सला, प्रीला नाही आहे. ओके, तर मेन्सच्या वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये काय पाहिजे हे सेम सिलेबस MPSCचा सुद्धा आहे, मेन्सचा असणार आहे जो पुढच्या वर्षी लागू होईल. ओके, इथं आधुनिक जग आहे, फ्रेंच क्रांती आहे, ही 2 महायुद्ध तुम्हाला झालेली दिसतात, युरोपमधील राष्ट्रवाद, रशियन क्रांती आहे, वसाहतवाद आणि साम्राज्यवाद आहे. ओके, अमेरिकेचा उदय कसा झाला, दुसरं महायुद्ध, पहिलं महायुद्ध, शीतयुद्ध कसं चाललं, त्यावेळेस जगातली परिस्थिती काय होती, तर सगळ्या गोष्टींची माहिती इथं तुम्हाला दिलेली आहे. त्याच्यानंतर भारतीय कला आणि संस्कृती, अतिशय महत्त्वाचा टॉपिक इंडियन आर्ट अँड कल्चर, त्याच्याबद्दलची माहिती सगळी इथं दिलेली आहे. ओके, याच्यानंतर काय येतं, याच्यानंतर येतं जॉग्राफी. त्याच्यानंतर जॉग्राफीमध्ये आहे पहिला आहे प्राकृतिक भूगोल,
फिजिकल जॉग्राफी, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी एकत्रितपणे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जिओमॉर्फॉलॉजी आहे म्हणजेच भूरूपशास्त्र आहे. त्याच्यानंतर काय आहे, हवामानशास्त्र आहे, मेट्रोलॉजी आहे. ओके, सगळे टॉपिक इथं तुम्हाला दिलेले आहे. सागरशास्त्र आहे, ओशनोग्राफी आहे, जलस्रोत सोर्स ऑफ वॉटर, बायोजिओग्राफी आहे की अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे, भारताचा प्राकृतिक भूगोल आहे. तर हे पेपर 1चं तुम्हाला सांगतो एवढं मोठं विश्लेषण आपण इथं एकाच ठिकाणी करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. भारतीय समाज, इंडियन सोसायटी हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. बघा, हा इंडियन सोसायटी टॉपिक जो आहे तर हा मल्टी डायमेन्शनल टॉपिक आहे. हा तुम्हाला पॉलिटीमध्ये उपयोग येऊ शकतो, उत्तर लिहिण्यासाठी म्हणतोय. हा तुम्हाला एसेमध्ये उपयोग येऊ शकतो. हा तुम्हाला तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट जर का सोसायटीशी रिलेटेड असेल, समाजाशी रिलेट करणार असेल तर तिथं सुद्धा तुम्ही लिहू शकता. इकॉनॉमिक्सचा बराचसा पार्ट याच्यामध्ये आहे, पॉलिटीचा बराचसा पार्ट याच्यामध्ये आहे, सोशल जस्टिसशी रिलेटेड बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये असल्याचं तुम्हाला दिसून येते. याच्यानंतर पेपर 2 आहे. पेपर 2 जो आहे आपला पॉलिटीचा आहे. प्रशासन, संविधान, राज्यशास्त्र, सामाजिक न्याय व आंतरराष्ट्रीय संबंध. आंतरराष्ट्रीय संबंध म्हणजे तो PSR ऑप्शनचा मोठा सब्जेक्ट आहे. तर फक्त छोटा शॉर्ट बट स्वीट त्याने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. भारतीय संविधानाबद्दलची सगळी माहिती तुम्हाला एका ठिकाणी देण्यात आलेली आहे. GSचा सब्जेक्ट प्रीचा बऱ्याचपैकी सिलेबस इथं कव्हर होतोय आणि जर का तुमचा ऑप्शनल असेल तर ऑप्शनलचा पेपर 1चा पार्ट B तुमचा इथं बऱ्यापैकी कव्हर होत असताना दिसून येत आहे. त्याच्यानंतर हे पेपर 2 तुम्हाला माहितीच आहे, पॉलिटी वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं दिलेल्या आहेत. आंतरराष्ट्रीय संबंध थोडक्यात तुम्हाला इथं अभ्यास करायचे आहेत की ज्यांचा ऑप्शनल जर का PSI असेल आंतरराष्ट्रीय संबंध तर त्याला तिथं उपयोगी पडणार आहे. याशिवाय ज्या जागतिक संघटना आहेत, बिमस्टेक असेल, WTO असेल, वर्ल्ड बँक असेल, हिप्सा असेल, सार्क असेल, IMF असेल, तर याचासुद्धा इकडं अभ्यास करायचा आपल्याला आहे. येते लक्षात, समजलं. सोशल जस्टिस, ओके, तुम्हाला समुदाय सांगितलं, इंडियन सोसायटी सांगितलं होतं आणि नंतर सोशल जस्टिस, हे 2 टॉपिक कोरिलेट करतात. हे व्यवस्थितपणे तुम्ही करून घ्यायचे आहेत. याच्यामध्ये येतात योजना, ज्या कल्याणकारी योजना आहेत त्या वेगवेगळ्या योजनांचा याच्यामध्ये समावेश होत असल्याचं दिसून येते. याच्यानंतर पेपर 3 आहे. तंत्रज्ञान, आर्थिक विकास, जैवविविधता, पर्यावरण सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन. तर हे सगळे घटक याच्यामध्ये पेपर 3मध्ये कव्हर होतात. त्याच्यामध्ये इकॉनॉमिक्स महत्त्वाचा टॉपिक आहे किंवा इकॉनॉमिक्स महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. आता इकॉनॉमिक्स करताना आपण काय केले, एक बेसिक इकॉनॉमिक्स की या सगळ्या गोष्टी तुम्हाला बेसिक इकॉनॉमिक्समध्ये येतात. उदाहरणार्थ भारतीय अर्थव्यवस्था नियोजनाशी संबंधित समस्या, संसाधनाचं एकत्रीकरण असेल, सर्वसमावेशक वाढ आणि त्यातून उद्भवणाऱ्या समस्या, या सगळ्या गोष्टी आपण बेसिक इकॉनॉमिक्समध्ये केलेल्या आहेत. त्याच्यानंतर कर आकारणी आहे, बँकिंग आहे, भारतातील चलनविषयक धोरण आहे, वित्तीय व्यवस्था आहे. हे सगळ्या गोष्टी बेसिक इकॉनॉमिक्समध्ये येतात. ॲग्रिकल्चर आहे. आता हे ॲग्रिकल्चर एवढं डीपमध्ये नाही की जेवढं ऑप्शनल सब्जेक्टमध्ये असू शकतं. हे वरवरचं थोडंसं ॲग्रिकल्चर आहे, पण काय आणि कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत तर इथं करणं गरजेचं आहे. तर ते याची माहिती तुम्हाला इथं दिलेली आहे. ॲग्रीशी रिलेटेड ज्या वेगवेगळ्या योजना आलेल्या आहेत तर त्या योजनेची माहितीसुद्धा इथं दिलेली आहे. याच्यानंतर इथं उद्योग, इंडस्ट्री, महारत्न, नवरत्न, ओके, त्या सगळ्यांची माहिती इथं तुम्हाला दिलेली आहे. औद्योगिक धोरणं आणि औद्योगिक विकास, अगदी 1948चं पहिल्यापासून अगदी आयात निर्यात धोरण 2019 पर्यंतची सगळी माहिती इथं तुम्हाला दिलेली आहे. समजलं. पायाभूत सुविधा, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर, याच्यामध्ये वेगवेगळ्या योजना असतील, वेगवेगळे गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट असतील. याच्यानंतर येतं विज्ञान आणि तंत्रज्ञान. त्याच्यामध्ये बघा, सायन्स आणि टेक्नॉलॉजी म्हटलं इथं, तर टेक्नॉलॉजीसुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे. जे बेसिक आहे, उदाहरणार्थ केमिस्ट्री आहे, फिजिक्स आहे आणि जीवशास्त्र आहे, याच्या पलीकडे जाऊन टेक्नॉलॉजीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. जैवतंत्रज्ञान आहे म्हणजेच बायोटेक्नॉलॉजी, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास, मानवाशी रिलेटेड आजार, स्पेस टेक्नॉलॉजी किंवा स्पेसचा अभ्यास आहे इथं. डिफेन्स आहे, संरक्षणाचा अभ्यास इथं करायचा आहे. अणुऊर्जा, न्यूक्लिअर एनर्जी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन. याच्यानंतर नॅनो सायन्स आणि टेक्नॉलॉजी इथं तुम्हाला अभ्यास करायची आहे. रोबोटिक्स आणि AI वरती प्रश्न येणं साहजिक आहे कारण सध्या ते होणार मार्केट आहे. AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, बौद्धिक संपदा अधिकार, दॅट इज IPR, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, त्याच्याबद्दल तुम्हाला इथं थोडक्यात माहिती दिलेली आहे. पर्यावरण आणि परिस्थिती, अत्यंत डायनामिक टॉपिक किंवा डायनामिक घटक जो आहे तर पर्यावरण आणि परिस्थिती, एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजी असल्याचं तुम्हाला दिसून येतं. हे बेसिक आहे सगळं, त्याच्यामुळे याचासुद्धा थोडा अभ्यास करून घेणं गरजेचं आहे. आणि याच्यावरती करंट रिलेटेड क्वेश्चन जे आहेत तर ते मोठ्या प्रमाणात विचारल्याचं आपल्याला दिसून येतं. ओके, समजलं. इथपर्यंत हे पर्यावरणाचं जास्त व्यवस्थितपणे तुम्हाला विश्लेषण करून देण्याचा प्रयत्न जो आहे तर तो केलेला आहे. डिझास्टर मॅनेजमेंट, अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे डिझास्टर मॅनेजमेंट. नॅशनल, इंटरनॅशनल आणि स्टेट लेवलच्या जे वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन असतात, संघटना असतात की त्याच्यामार्फत डिझास्टर मॅनेजमेंट केलं जातं, तर त्याची माहिती तुम्हाला या घटकांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्वप्रथम आपत्ती म्हणजे काय, त्याचं स्वरूप कसं, त्याचं व्याख्या काय, कशाला आपत्ती म्हणायचं, कोणती नैसर्गिक, कोणती मानवनिर्मित, तर या सगळ्या गोष्टींचे विश्लेषण इथं केलेलं आहे. याच्यानंतर इंटरनल सिक्युरिटी आहे, अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. दहशतवाद असेल,
याच्यानंतर सीमा भागातला जो सुरक्षेचे आव्हान आहे ते आहे सायबर सुरक्षा आहे, संघटित गुन्हे सायबर युद्ध असेल आणि वेगवेगळ्या ज्या संघटना फोफवतात त्यांच्याबद्दलची माहिती तुम्हाला इथं दिलेली आहे. चौथा आणि अतिशय महत्त्वाचा पेपर आहे इथिक्सचा. त्याला आपण त्याचं नाव आहे नीतिशास्त्र, सचोटी आणि अभियोग्यता. दॅट इज इथिक्स, इंटेग्रिटी अँड ॲप्टिट्यूड. बऱ्याच जणांना हा जमतो, काही जणांना जमत नाही, तर त्याचंसुद्धा विश्लेषण आपण व्यवस्थितपणे इथं करून दिलेलं आहे. याच्यामध्ये ज्या थेरीज आहेत किंवा वेगवेगळ्या विचारवंताचा थिंकरचा अभ्यास करायचा आहे, तर ते कोणत्या भारतीय कोणत्या इंटरनॅशनल थिंकरचा अभ्यास करायचा आहे त्याची माहिती तुम्हाला दिलेली आहे. आणि आत्ता सांगतो ही PDF एकदा तुम्ही प्रिंट आउट काढून घ्या. जी महत्त्वाची जी झेरॉक्स सेंटर आहे तर तिथे तुम्हाला ही PDF अवेलेबल असेल, किंवा टेलिग्राम चॅनलवरती डाउनलोड करा तुम्ही आणि त्या झेरॉक्स सेंटरवाल्याला तुम्ही सेंड करून त्याच्याकडून प्रिंट काढून घेऊ शकता. 70 पानाचा सिलेबस आहे. बॅक टू बॅक प्रिंट काढल्या तर तुम्हाला 40 ते 50 पानामध्ये हा सिलेबस बसून जाईल. आणि हे पॉईंट टिक मार्क करा, हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय वाचायला पाहिजे किंवा काय नाही वाचायला पाहिजे. आलं लक्षात? तर ही सगळी माहिती तुम्हाला दिलेली आहे. आणि PDF जी आहे, अजून एकदा सांगतोय, VJC स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती PDF अवेलेबल आहे. आणि या 4 सोशल मीडियाचा लिंक्ससुद्धा तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. त्या लिंकवरती क्लिक करा आणि VJC स्टडी या लर्निंग प्लॅटफॉर्मबरोबर जॉईन व्हा. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जर का तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी जी बेल आयकॉन दिली ती प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील. थँक्यू सो मच. धन्यवाद. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण भेटूयाच.